नमस्कार. आता तो ज्ञान जिज्ञासा उपनिषदातलं तत्वज्ञान सरळ सोप्या बोली मराठी भाषेत आपल्या रोजच्या शब्दात जाणून घेण्याचा आपला हा प्रयत्न. त्यात आपण ईशावास्य म्हणजे ईश, केन, कठ, प्रश्न, मुंड, मांडुक्य, ऐतरेय हे उपनिषद जाणून घेतले होते, किंवा त्याच्यात काय लिहिलं हे आपल्या लक्षात आलं, त्याचा शब्दार्थ तरी आपल्या लक्षात आला, त्याच्यात जे शब्द लिहिले त्याच्यात अर्थ काय, त्या शब्दाचा अर्थ काय इतकं लक्षात आलं. त्याचा गुणार्थ, मतितार्थ, गहनार्थ, तत्वार्थ हे आपला विषय नाही, किंवा इतक्या खोलात आपण जाणार नाही, कारण ते आपल्या डोक्याच्या खूप वरची गोष्ट आहे. पण काय हे तरी आपल्याला नीट समजलं पाहिजे, ही आपली जिज्ञासा म्हणजे जाणून घेण्याची अगदी तीव्र इच्छा, तळमळ. तर तैतरेय उपनिषद जे आपण शिकत होतो ते कृष्ण यजुर्वेदाच्या संहिता ग्रंथानंतर ब्राह्मण ग्रंथ येतात, आणि ब्राह्मण ग्रंथानंतर त्या मंत्रातलं काय अर्थ आहे ते स्पष्ट करणारे आरण्यक ग्रंथ येतात. संहिता ग्रंथ ब्रह्मचार्य आश्रमात पाठ करायचे, त्यानंतर ब्राह्मण ग्रंथ त्याचा यज्ञात कसा वापर करायचा, आता हे यजुर्वेदाचा आपण पाहतो, म्हणून यज्ञात त्याचा कसा वापर करायचा हे पाहायचं, आणि मग हे आरण्यक ग्रंथ त्याचा अर्थ काय किंवा त्याच्या पाठीमागे काय तत्वज्ञान आहे हे स्पष्ट करणारे ग्रंथ असतात. तर आरण्यक ग्रंथाचा हा 7वा, 8वा आणि 9वा अध्याय आहे. 7वा अध्याय शिक्षावल्ली म्हणून प्रसिद्ध आहे, 8वा अध्याय ब्रह्मानंदवल्ली म्हणून प्रसिद्ध आहे, आणि 10व्या अध्यायात भृगूची कथा आलेली आहे. अर्थात हे सगळे उपनिषदातलं तत्वज्ञान जे आहे ते स्थूलकडून सूक्ष्माकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे असतं तसं बारकाईकडे नेणारे ग्रंथ आहेत, बारकाईकडे नेणारं विवेचन आहे, हे आपण जाणतोच. आता इतका अभ्यास झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की हे उपनिषद म्हणजे आपल्याला काय करणार आहेत, भौतिकतेकडून आध्यात्मिकतेकडे, आत्मज्ञानाकडे, ब्रह्मज्ञानाकडे नेणार आहे. तर हे जे उपनिषद आहे तैतरेय, याची एक खास गंमत आहे. याच्या सगळ्यात महत्त्वाचा विषय, गुरुनी शिष्यांना दिलेलं हे जे ज्ञान आहे किंवा भाषण आहे, हे ते वेदाध्ययन पूर्ण करून ज्यावेळेस ते त्यांच्या गृहस्थाश्रमाला सुरुवात करतायत त्यावेळेस दिलेला उपदेश आहे, त्यावेळेस दिलेला आशीर्वाद आहे. आता ह्याच्यात येईलच की त्यांनी काय काय सांगितलं आहे, किंवा ह्या सगळ्या सांगण्याला काय नाव दिलेलं आहे, हे त्या वेळेस शेवटी येईलच. तर त्यावेळेस आपण अजून समजून घेऊ. यातला आपण जवळपास 5 अनुवाक पाहिले होते. पहिल्या 7व्या अध्यायाचे पहिले 5 अनुवाक पाहिले होते. पहिला अनुवाक तर शांतिमंत्र होता, आणि ते देवाला प्रार्थना केली होती की शन्नो मित्र शन वरुण शन्नो भव आर्य महा शन इंद्रो बृहस्पती शन्नो विष्णुरुक्रम. तर ही त्यांनी प्रार्थना केली होती आणि आमचं कल्याण कर असं सांगितलं होतं. त्यानंतर दुसरी वल्ली म्हणतो आपण, शिक्षावल्लीचा दुसरा अनुवाक पाहिला होता, आणि मग त्याच्यात त्यांनी आपण काय काय शिकलेलं आहे आणि तुम्ही काय काय लक्षात ठेवायचं आहे हे गुरु शिष्यांना सांगतायत. मग त्यांनी पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं होतं की ज्याच्यामुळं आपल्या गुरुकुलाची प्रतिष्ठा पणाला लागते. तुम्ही जर आता ज्यावेळेस दुनियेत जाताल आणि ज्यावेळेस तुम्ही मंत्र उच्चारण करताल किंवा जे जे करताल त्यावेळेस कशावर लक्ष द्यायचं, ओम शिक्षा व्याख्यास्याम वर्णस्वर मात्रा बलम सामसंतान इत्युक्त शिक्षाध्याय. त्यांनी सांगितलं होतं की शिक्षक मी तुम्हाला काय शिकवलं, शिक्षा, आणि ही शिक्षा वेदातली शिक्षा म्हणजे उच्चारण. तुम्ही मंत्र कसे उच्चारण करणार, तर त्यांनी सांगितलं होतं वर्ण, स्वर, मात्रा, बल, साम, संतान याच्यावर महत्त्व आहे. आता ह्या सगळ्याचा अर्थाने हे ते अगोदरच शिकवलेलं आहे. त्यानंतर मग त्यांनी सांगितलं होतं की काय तिसऱ्या याच्यात संहितोपासनं काय आहे, काही समूह आहे त्यांचे एकमेकाशी संबंध आहेत, जे मी तुम्हाला शिकवले होते ते तुम्ही लक्षात ठेवा, आणि याच्यातले 5 समूह सगळ्यात महत्त्वाचे म्हणून त्यांनी सांगितलं होतं. आदी लोक, आदी ज्योतिष, विद्या, प्रजा आणि अध्यात्म. त्यांनी आधी लोकात सांगितलं होतं की पूर्वरूप पृथ्वी आहे, त्याच्यानंतर देवलोक, याचं हे घालणारा मेळ घालणारा आकाश आहे, आणि याचं वायू माध्यम आहे. ज्योतिषामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लक्षात येणार समोर दिसणारा काय आहे, अग्नी आहे, आणि अग्नीचं सगळ्यात उत्तर रूप, सगळ्यात शेवटचं रूप काय आहे, आदित्य म्हणजे सूर्य. या सगळ्याच्या मध्ये काय आहे, यांचं पाणी हे माध्यम आहे, आणि विद्युत याचं मेळ घालणारी गोष्ट आहे. त्यानंतर विद्येच्या बाबतीत त्यांनी सांगितलं होतं आचार्य, गुरु पहिल्यांदा येतो, अंत्यवासी म्हणजे शिष्य,
उत्तर रूप आहे. गुरुपासूनच शिष्य शेवटी जातो. विद्या हे त्यांचं गोल आहे किंवा उद्देश आहे आणि प्रवचन हे साधन आहे. प्रजेच्या बाबतीत त्यांनी सांगितलं होतं, प्रजा हे एक लक्षात ठेवा, ज्याच्यात माता पहिलं रूप आहे, माता पहिल्यांदा दिसते, त्यानंतर पिता त्याचं उत्तर रूप आहे किंवा पिता त्याचं शेवटचं टोक आहे, संतान हा उद्देश आहे आणि प्रजनन हे त्यांचं साधन आहे. अध्यात्माच्या बाबतीत त्यांनी सांगितलं होतं, खालचा जबडा, वरचा जबडा, वाणी आणि जिव्हा ह्या सगळ्याचा एकमेकाशी कसा संबंध आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं, हे तुम्हाला शिकवलेलं आहे. त्यानंतर मग पुढं याच्या चौथ्या अनुवाकात आपण पाहिलं होतं की त्यांनी आवाहनाचे मंत्र दिले की सगळ्यांना कसा बल आणि मेधा मिळावी. त्यानंतर इंद्राला त्यासाठी बुद्धी देण्यासाठी प्रार्थना केली होती. याच्यात स्वाहा 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 आलं होतं शब्द, त्यावेळेस मी सांगितलं होतं की हे यजुर्वेदाचे आणि यजुर्वेदाचे यज्ञाशी संबंधित आहेत आणि हवनाशी संबंधित आहेत. त्याच्यामुळे हे स्वाहा स्वाहा शब्द येऊन त्यांनी आशीर्वाद इंद्राकडून मागितलेले आहेत, इंद्राला आवाहन केलेलं आहे. त्यानंतर मग त्यांनी पाचव्या याच्यात सांगितलं होतं, पाचव्या अनुवाकात सांगितलं होतं की व्याहिती, आणि व्याहितीवरती आपण इथोर आलो होतो. व्याहितीच्या बाबतीत त्यांनी सांगितलं होतं, व्याहितीच्या बाबतीत आपण थोडंसं समजून घेऊ. आपण ज्यावेळेस पूजेच्या वेळेस किंवा कुठलीही पूजा चालू असताना आपण पाहतो किंवा ऐकतो, त्यावेळेस तो ब्राह्मण काय म्हणतो, ओम भूर्भुवः स्वहा चंदनम समर्पयामी, ओम भूर्भुवः स्वहा अक्षदाम समर्पयामी, ओम भूर्भुवः स्वहा महागणपतये नमः, यथा ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामी. हे सगळं समजलं आपल्याला, पुष्पम समर्पयामी समजलं, अक्षदाम समर्पयामी समजलं, पण ओम भूर्भुवः स्वहा काय, तर त्याला व्याहिती म्हणतात. वैदिक ज्ञानाची ही फार गंमत आहे की ते कशाचेही चार भाग करतात. आधीचा भाग स्थूल असतो, त्याच्यापेक्षा जरा सूक्ष्माकडे झुकणारा दुसरा भाग असतो, सूक्ष्म गोष्टीकडे जाणारा सूक्ष्म भाग तिसरा असतो, आणि अतिसूक्ष्म किंवा अतिउच्च ज्ञान जिथं पोहोचतं ती त्यांची चौथी अवस्था असते. जसं आपण मांडुक्योपनिषदात शिकलो होतो, जागृती, सुप्ती, जागेपणा, झोप, आणि त्याच्यानंतर सुसुप्ती, प्रगाढ निद्रा, ह्या तीन अवस्था आहेत. एकांतर एक काय होत जातात, आपल्याला चैतन्याचे सूक्ष्म स्तर दाखवत जातात. आणि सगळ्यात शेवटची तुर्या अवस्था, तिला नावही नाही आणि हे नाही, ती अगदी सगळ्यात सूक्ष्म अवस्था आपण मांडुक्य उपनिषदात शिकलो होतो. अगदी हे आपल्या आश्रम व्यवस्थेत सुद्धा ब्रह्मचार्य ही स्थूल अवस्था आहे, गुरुकडून शिकायची. त्याच्यानंतर गृहस्थाश्रम, अजून जरा थोडंसं आध्यात्मिकतेकडे जाणारं, वानप्रस्थ चिंतन करणारं, आणि त्याच्यानंतर संन्यासाश्रम, त्याचं वर्णन करता येत नाही, सर्व संघ परित्याग, सगळ्याचा त्याग. त्यानंतर पुरुषार्थात धर्म, अर्थ, काम हे तीन दिसणार आहेत. मोक्ष अगदी सूक्ष्म अवस्था आहे. वेदाचं स्वतःचं पाहायचं झालं तर ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद हे तीन वेदाचं नाव घेतलं जातं. अथर्ववेद मोक्षाचं, ब्रह्मज्ञानाचं साधन आहे. त्यानंतर याच्यात ऋग्वेदात ऋचा, यजु, साम, त्याच्यानंतर अथर्ववेद हे काय आहेत, गद्य पद्य मिळून, त्यानंतर नुसतं गायन, आणि मग पुढं अथर्ववेदात ज्ञान. त्याच्यानंतर याच्या लक्षातही घेण्यासारखी गंमत आहे की ऋग्वेद जो गातो त्याला होता म्हणतात, तो जास्त भौतिकतेकडे असतो. ऊर्ध्वयू याचा, यजुर्वेदाचा थोडासा अजून सूक्ष्म स्तराकडे जातो. उद्गाता, सामगायक म्हणजे आनंदाचा स्तर गायनातून जरा बऱ्याच उंचीला नेलेला असतो. आणि अथर्ववेदाच्याला ब्रह्मा म्हणतात, तो ह्या सगळ्याच्या वरचा अत्यंत सूक्ष्म स्तर आहे. तो आहुती, यजमान, गायन या सगळ्याची निगराणी करतो. तर असे हे व्याहिती म्हणजे हे तीन सूक्ष्म स्तर आहे. भुव, स्वहा. भू म्हणजे ही लोक, भुव म्हणजे अंतरिक्ष प्रकाशाचा लोक, स्वहा म्हणजे त्याच्यावरचा लोक, आणि मह म्हणजे महाविष्णूचा लोक, तिथं पूर्ण मोक्ष आहे, असं चौथी स्थिती आहे. तर ह्या सगळ्याची आठवण करून देऊन, या तत्त्वज्ञानाची आठवण करून देऊन पुढं पूजा केली जाते की तुम्ही या हळूहळू भौतिक गोष्टीकडून ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, आत्मादाना, ब्रह्मदाना असं सुचवलं जातं. त्याला व्याहिती. आता ह्या व्याहितीचं वर्णन त्यांनी अगोदर शिकवलेलं आहे, त्यांच्या गुरुकुलात सगळं झालेलं आहे. पण हे आता ह्या वेळेस शिष्यांना ते जास्त पॉईंट करून सांगतात. आपण म्हणतो ना हायलाईट करून सांगतात या शिष्यांना की या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. तर परत एकदा ते सांगतात, भुवा स्वरिती एवा तिस्रो व्याहितिया तस्मात् हस्मयिता चतुर्थम मस्य प्रवर्धयते मह इति तद्ब्रह्म स आत्मा स अंगान्यन्य देवता. भुव स्व ह्या तीन व्याहिती आहेत सुरुवातीत, पुढं जायच्या टप्प्यात.
आणि चौथी अवस्था जी सांगितली मह, चामस्य ऋषींनी सांगितली मह, तर ती जी अवस्था आहे तीच तुम्ही ब्रह्म जाणा. 3 अवस्था, 3 व्याहिती आहेत, भू भुव स्वह. अजून एक चौथी व्याहिती महाचामस्य ऋषींनी सांगितली मह, तेच ब्रह्म, तीच आत्मा. बाकी सगळे देव काय त्यांचे अंग आहे, अन्य देवता आहे. मह म्हणजे महान, भू भुव स्वहाच्या पलीकडे, पृथ्वी स्वर्ग आकाश याच्या पलीकडे मह आहे. या सगळ्या व्याहितींच्या पलीकडे तेच ब्रह्म, तोच परमात्मा, तोच आत्मा तुम्ही जाणा. हे मह या व्याहितीचं महत्त्व सांगतात. आधी ह्या 3 अवस्था आल्याच पाहिजेत. वेदाचं ज्ञान आहे की हे सगळ्या केल्यानंतर तुम्ही मोक्षाची विचार करा. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही आत्मज्ञान गुढ ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करा. आधीच तुम्ही केलं तर ते एकांगी होणार. नुसता ऋग्वेदाचा अभ्यास आहे एकांगी होणार, नुसता यजुर्वेदाचा अभ्यास आहे एकांगी होणार, नुसता सामवेदाचा अध्ययन आहे तरी होणार नाही. हे तिन्हीचे अध्ययन करून अथर्ववेदाचं तत्वज्ञान समजलं तर तुम्हाला ब्रह्म जाणता येईल, मोक्षाकडं वाट मिळेल. त्याच्यानंतर पुन्हा सांगतात भुवरिती आयलोक, अयम लोक, भुव इति अंतरिक्षम, सु इति सौलोक, मह इति आदित्य, आदित्येन वाव सर्वे लोका मह्यन्ते. हे भू म्हणजे ही पृथ्वी, भुव म्हणजे अंतरिक्ष, पृथ्वी, आणि पृथ्वी हा लोक म्हणजे जे ज्या ग्रहावर तुम्ही उभे ते म्हणजे फक्त पृथ्वीच्या बाबतीत नाही, हे सगळ्या ब्रह्मांडाच्या बाबतीत सांगते. ज्या ग्रहावर तुम्ही उभे ते. अंतरिक्ष म्हणजे जे शेवटी वरती दिसतं ते, जिथं प्रकाश आहे, नुसताच प्रकाश आहे. आणि मधली जी अवस्था आहे अंतरिक्ष ती सु आहे प्रकाशाचा लोकाच्या, आणि मह हे त्याच्यावरचं ब्रह्म आहे. आदित्येन वाव सर्वे लोका महिते, आदित्य लोक, आणि तिथल्या ते सगळ्यात सुंदर आहे, सगळ्या लोकांना प्रकाशित करणारं ते. भुवरिती वा अग्नी, भुव इति वायू, सुवरिती आदित्य, मह इति चंद्रमा, चंद्रमा सा वाव सर्वाणि ज्योतिष्यानि मह्यन्ते. भुवरिती अग्नी, पृथ्वीवर दिसणारं अग्नी हे जे रूप आहे ते भू म्हणता येईल. भुव इति वायू, अग्नीनंतर वायू रूप. सुवरिती आदित्य, तिसरी व्याहिती जी आहे ती सूर्य समजता येते. मह इति चंद्रमा, आदित्येन वाव सर्वे लोका मह्यते. नाही, चंद्रमा सा वाव सर्वाणि, मह इति चंद्रमा, चंद्रमा सा वाव सर्वाणि ज्योतिषी महिते. चंद्रमा कशामुळं तर सूर्य असताना बाकीचे तारे दिसणार नाहीत, त्यांची सांगायची कल्पना बघा. सूर्य तसा महत्त्वाचाच, पण सूर्यापेक्षा चंद्र का महत्त्वाचा की त्याच्या प्रकाशात सगळे तारे दिसतील, सूर्याच्या प्रकाशात दिसणार नाही. त्याच्यासारखीच मह ही व्याहिती, हे व्याहितीचं महत्त्व पटवून सांगतात, हे उदाहरणं देत आहेत. पुढं त्यांनी तिसऱ्यांदी मते भुवरिती रुचा, भूरिती वा रुचा, भुव इति सामानी, सुवरिती यजुषी, मह इति ब्रह्म, ब्रह्मनाम वाव सर्व वेदा मह्यन्ते. आताच वेदाचं सगळं जे सांगितलं ते इथं आलं. भुव म्हणजे रुचा ऋग्वेदाच्या, भू म्हणजे भुव इति सामानी गायक, सुव इति यजुषी, यजुषी म्हणजे यजुर्वेदाचे, मह इति ब्रह्म अथर्ववेदाचे तत्वज्ञान सांगितले ते. ब्रह्मना वाव सर्वे लोका मह्यते. याच्यात उच्च कोण खालचा कोण हा भाग नाही आला, पण ज्याच्यानी सगळं समजतं ते मह आहे, हे त्यांना पटवून सांगायचं. आता हे पंचप्राणाच्या बाबतीत जसं त्यांनी पहिल्यांदा आपल्याला ते आदिलोक आदि ज्योतिष जे समूह सांगितलं होता त्याच्याशी हे संदर्भित येते. भुवरिती वै प्राण, भुव इति अपान, सुवरिती व्यान, मह इत्यान्नम, अन्येन वाव सर्वे प्राणा मह्यते. आता हे पंचप्राणाचं उदाहरण घेऊन सांगितलं. भुवरिती वै प्राण, भुव म्हणजे अपान, सुवरिती व्यान. आता हे आपण पंचप्राण शिकलो होतो किंवा पुढे अजून शिकणार आहे, त्यावेळेस पुन्हा आपण जास्त डिटेल बघू. हे खूप मोठं व्हायला लागलं. अन्येन वाव सर्व प्राण मह्यते, अन्नामुळंच सगळ्या प्राणांचं प्रगटीकरण होतं. तसं मह ही व्याहिती शेवटची महाचामस्य म्हणजे महाचामस्य ऋषीच्या पुत्रांनी जरा वेदाच्या बाबतीत जरा चांगले शब्द वापरून पुत्रांनी सांगितलेली आहे. ता वाव येता चतुर्थो व्याहित्याः तये वेद सवेद ब्रह्म सर्वेस्वे देवा बलिवान महंती. ज्याला हे सगळं समजलं तो आत्म्यास, तो हृदयाला आत्म्यासहित जाणेल. भू सर्व, वायू भुव वायू स आदित्य, म या आत्म्याला जाणून ब्रह्म पावतो. व्याहिती उपासनेचे ध्यानाचे साधन आहे हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. आणि त्याच्यानंतर प्रणव उपासना सांगितलेली आहे, ओंकाराची उपासना. जे त्यांनी शिकवलं आहे त्याच्यावरती ते महत्त्व देत आहेत. विषय कोणते आहेत हे लक्षात घ्या, हे त्यांनी स्पष्ट केलं. आणि मग त्यांनी ओम किंवा प्रणव उपासनेचं महत्त्व सांगितलं. आणि आपल्या शरीरात आत्मा किंवा ब्रह्म कुठं जाणायचं हे
समजून सांगितलं. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. मला वाटतं माहितीच्याच माहितीमध्ये हे आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे. अशा रीतीने आपले पाच आणि 6व्या अनुवाकाची थोडी सुरुवात झालेली आहे. तर 6 अनुवाक जवळपास आपण जाणून घेतले. पुढच्या व्हिडिओमध्ये आधी. धन्यवाद.